आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी। तर बघूयात अंडा बिर्याणी कशी बनवायची। सर्वप्रथम आपण अंडे उकडून घ्यायचे आणि अंडे उकडून झाले की मग एक एक करून अंड्याचे साल काढून घ्यायची अशा प्रकारे। आणि त्यानंतर तांदूळ इथे मी बासमती राईस घेतलाय, धुवून घ्यायचा स्वच्छ। त्यानंतर कांदा चिरून घ्यायचा बारीक, उभाच चिरायचा आहे। त्यानंतर मी 4 मिरच्या घेतल्यात, त्यांना वरून चिरा मारल्यात। मिरच्या सुद्धा टाकल्या त्याला छान टेस्ट येते। मिरच्या चिरून झाल्यात, नंतर कोथिंबीर घेतली। मग आता पातेलं गॅसवर ठेवलंय, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलंय, तेजपत्ता, मिरं, शहाजिरे आणि चक्री फूल टाकले। मीठ टाकून घ्या। त्यानंतर उकळी येस तोपर्यंत थांबायचे। उकळी आल्यानंतर राईस टाकायचा। राईस टाकून झाल्यानंतर राईस 80 ते 90% शिजवून घ्यायचं आहे। आणि मग कढईमध्ये तेल बॉईल झाल्यावरती अंडे उकडून फ्राय करून घ्यायचे। अंडे मस्त फ्राय झाले की मग काढून घ्यायचे। त्यानंतर कांदा फ्राय करून घ्यायचा आहे, जसं की बिर्याणीला आपण फ्राय केलेल्यावरती कांदा टाकतो तसा तो फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाला की मग काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आता बिर्याणी बनवायला घेऊयात। कांदा टाकलाय, लवंग, मिरे, तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचे। थोड्या वेळ ती भाजून घ्यायचे। मग मिरच्या ॲड करायच्यात, ज्या मी मधून कट केल्या होत्या तशाच कट करून त्याच्यामध्ये ॲड करायच्यात आणि लालसर होस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मसाले ॲड करायचे आहेत, मिरची पावडर, बिर्याणी मसाला, मीठ, घरातला मसाला, चिकन मसाला, सगळे मसाले ॲड करायचे। त्यानंतर दही ॲड करायचं आहे, कारण दह्याने टेस्ट येते, त्याच्यामुळे दही ॲड करायचं आहे। मग आपण इथे फ्राय केलेले अंडे ॲड केलेत। अंडे ॲड केल्यानंतर मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे मसाला। त्याच्यामध्ये आपण तळलेले कांदा ॲड करायचा आहे आणि मग थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, कारण पाणी ॲड केल्याने थोडासा तो शिजेल मसाला, त्याच्यामुळे पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड करून झाल्यानंतर मग राईस टाकायचा आहे त्याच्यावरती। रेडी झाली आहे आता, पाहू शकता किती छान कलर पण आला आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका। मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल। थँक्यू सो मच।